नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत अमृता आती सावली आणि ओवीसाठी प्रार्थना करत असते गणपती बाप्पाजवळ की आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. टेंडर येते सावलीलाच मिळू दे गणपती बाप्पा. अमृता मनापासून गणपती बाप्पाला प्रार्थना करत असते. करून सावली आणि ओवीला एकत्र जाणायचं असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळू दे गणपती बाप्पा, प्लीज प्लीज. अमृता इतकी मनापासून रिक्वेस्ट करत असते. बिचारी शांत झालेल्या घरात पुन्हा एकदा गाण्याचा आवाज हा गुंजायलाच पाहिजे. मनातली एकमेव इच्छा काय तुला माहितीच आहे गणपती बाप्पा, ती पूर्ण कर प्लीज गणपती बाप्पा. अमृताला असं वाटत असतं सारंगने आणि सावलीने परत एकदा एकत्र यावं आणि सुखाने संसार करा. तुटलेल्या संसाराला मीच कारणीभूत आहे आणि त्यांना जोडण्यासाठी मीच कारणीभूत ठरणार आहे. जर या घरात आली आणि ओवी आणि तिचं नातं जर घट्ट झालं तर सावलीला मुलगी मिळेल आणि ओवीला आई मिळेल. तिचं व्यंकटेश बरोबर लग्न झालंय हे मला पटतच नाहीये गणपती बाप्पा. संसारात सुखी नाहीये, ते आनंदात नाहीच गणपती बाप्पा. असं तर प्रश्नच नाहीये. सगळं सावलीमध्ये जीव अडकलाय. आणि सावलीतला एकमेव दुवा म्हणजे ओवी. ओवी जी आहे ती सारंग आणि सावलीला एकत्र आणू शकते. काही कर देव बाप्पा, त्या दोघांना एकत्र आण प्लीज प्लीज. देव बाप्पा एकत्र आण. देवाचं भक्कम करायचं असेल ना गणपती बाप्पाला, हे गाण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवं कोणत्याही परिस्थितीत. कला आणि तिचं संगीतच या दोघांना एकत्र आणू शकतं, यांच्यातलं प्रेम जागृत होऊ शकतं. तेव्हा प्लीज प्लीज गणपती बाप्पा सावलीला आणि ओवीला एकत्र येऊ दे आणि हे कॉन्ट्रॅक्ट काहीही करून मिळूच दे. सारंगला सावली मिळावी यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते आणि आता सावलीला टेंडर मिळावं यासाठी अमृता धडपड करत असते. इतकी गयावया करत असते या गणपती बाप्पाला. देव बाप्पा मनापासून इच्छा आहे सावलीला प्रेम, तिचा नवरा, तिचा संसार, तिची मुलं बाळ सगळं मिळावं आणि सावलीने सुखाने नांदावे. कारण तिची जी फरफड झाली ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाली. त्या दिवशी जे घडलं ते माझ्यामुळे घडलं, पण सगळ्या गोष्टीला सावलीला जबाबदार धरलं. त्यामुळे देव बाप्पा सावलीचा संसार मोडला आणि काहीही करून गणपती बाप्पा तिचा संसार मला परत उभा करून द्यायचा आहे. म्हणून सारंग आणि सावली एकत्र येणं फार फार गरजेचं आहे. आणि आता गणपती बाप्पाला मनापासून घराणं मांडलेलं असतं. बघू आता गणपती बाप्पा अमृताचं घराणं ऐकताय का? म्हणजे 3 वाजले, 2 वाजता टेंडर ओपन व्हायचं होतं, अजून काहीच नाहीये. काय भानगड आहे? उशीर काय होतोय? 2चं टेंडर 2लाच व्हायला होतं ना ओपन, आता 3 वाजून गेले तरी पण काही रिझल्ट नाहीये. आता चिडलेली असते. भैरे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ते टेंडर सावलीला मिळायला नकोय. पुढे पैसे मोजलेत ना, मग काहीतरी कर. मॅडम टेन्शन घेऊ नका, टेक्निकली काहीतरी इश्यू झाला असेल, टेंडर तुम्हाला आणि तुम्हाला मिळणार, गॅरंटी माझी. असिस्टंट जो असतो तो म्हणतो लगेच फोन लावा आणि विचारा. तो म्हणतो हो ताबडतोब फोन लावतो की. मॅडम बातमी कन्फर्म आहे, सावलीला कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं नाहीये. भैरव म्हणते वाव, आणि असंच व्हायला हवं. तिला मिळालं नाही म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार यात काही शंकाच नाही. त्याचं भैरवे काही ऐकून घेत नाही, काय नाही, उठते आणि पटकन फोन फिरवते. तिला तर तयारच असते फोन उचलायला. तिला असं झालेलं असतं मी कधी ऐकते की सावलीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही, भैरवीला मिळालंय. वेळ का लागलं ग फोन करायला? काय चाललंय? काल काय लागलाय ना ते आधी सांग. मैत्रीण तू दिलेल्या परीक्षेत पास झालीये तेच सांगायला तुला फोन लावलाय. तिलोत्तमा, तुला हे टेंडर मिळालेलं नाहीये, कळतंय का? उदय माझा आणि प्रॉमिस सुद्धा करते तुला, ते टेंडर मिळणार नाही म्हणजे नाही. लगेच इकडून तिलोत्तमा म्हणते शाबास भैरवी, तुझ्याकडनं मला हीच अपेक्षा होती. लक्षात ठेव, आपली ही पहिली पायरी आहे, अजून खूप पायऱ्या चढायच्यात आपल्याला. म्हणून असं लगेच समजायला जाऊ नको मी तुला माफ केलंय वगैरे. माफ वगैरे काही केलेलं नाहीये. बरोबर, मी फक्त सावलीची हार बघायची म्हणून तुझ्याशी मी कॉन्टॅक्ट करतेय, नाही तर तुझ्याची हात मिळवणी, मैत्री वगैरे, माफ करणं हे सगळं विसरून जा भैरवी. कळतंय का तुला? मला सावलीची हार मिळवायची आहे, बस एवढं ऐकलं की समाधान होणार आहे. बाकी तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये. तर सावलीची हार बघायची म्हणून साथ दिली, आता तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. कळतंय काय भैरवी? मी आता हसायला लागलेली असती. काय तिलोत्तमा काय बोलतीयस तू? मला थँक्यू म्हणण्यासाठी फोन केला आणि तुझं काय चाललंय हे तिलोत्तमा? मला सावलीबद्दल, गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल, या टेंडर बद्दल जी काही टिप दिली ना, त्या टिपमुळे माझाही फायदा झालाच की, त्यासाठी थँक्यू सो मच. त्यामुळे सावलीला हरवण्याची एक संधी परत माझ्याकडे चालून आली. संधीचं मी सोनं केलंय, कळतंय का तिलोत्तमा? मैत्री आपली जिवंत ठेवलीये मी. विश्वास बसेपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार आहे. एक दिवस तरी तुझा विश्वास बसणार म्हणजे बसणारच. सावलीला पुन्हा 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 हरवणार म्हणजे हरवणारच. तिलोत्तमा तुझा विश्वास जिंकणार तेव्हाच ही भैरवी थांबणार. कार्यक्रमाच्या आसपास सुद्धा सावलीचं नाव फिरकणार नाहीये. तू बघच, सावली पंढरपुरात पायच घालणार नाहीये. माझं काम झालेलं असतं आणि भैरवी पेटून उठलेली असते. काही झालं तरी सावलीला जिंकू द्यायचं नव्हतंच आणि तसंच झालेलं असतं. टेंडर हे भैरवीला मिळालेलं असतं आणि बिचारी सावली हरलेली असते. त्यामुळे भैरवी आता उडायला तयार झालेली असते आणि सावली बिचारी नाराज होऊन घरात बसलेली असते. इकडे तिलोत्तमा मात्र आनंद व्यक्त करत असते, कारण काहीही झालं तिला सावलीला जिंकू द्यायचं नव्हतंच आणि अगदी तसंच झालेलं असतं. आता सावलीला टेंडर मिळालं नाही म्हणून सगळे नाराज झालेले असतात. आता मात्र अबीर म्हणतो हे शक्यच नाही. ओवीला आणि आईला हे टेंडर मिळायला हवं होतं. ओवीला गाण्याची संधी मिळायलाच हवी होती, अगदी काहीही झालं तरी. सावली, सारंग
अबीर, ओवी, जगन्नाथ इतके आशा लावून बसलेले असतात की आजचं हे टेंडर सावलीला मिळणार म्हणजे मिळणार, पण तसं काही झालेलं नसतं. सावलीला टेंडर वगैरे काहीच मिळालेलं नसतं. त्यामुळे सगळे नाराज असतात आणि अबीर मात्र चिडलेला असतो की माझ्या बहिणीला म्हणजे ओवीला न्याय मिळायलाच हवाय. खूप शांत असते अबीर, शांत होणारे. बाबा काय म्हटले, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कदाचित विठुरायाला वेगळं काही करून घ्यायचं असेल म्हणून हे टेंडर मिळालं नसेल, असू दे. विठुरायाच्या मनात आपल्यासाठी याच्यापेक्षाही छान काहीतरी नियोजन असेल म्हणून त्याने टेंडर मिळवू दिलं नसेल, असू दे. एवढं काही टेन्शन घेऊ नकोस. त्यावर अन्याय करतोय ओवी, दिसत नाहीये का तुला? ते अबीर, बाळा शांत होणारे, का चिडचिड करतोय? परीक्षा आहे ना बाळा, मग अभ्यासात लक्ष दे. अभ्यास घेण्यासाठी विठुरायाने मला घरीच ठेवलंय. तरी काय होत असतं, मी अभ्यास करणार होतो ना, सुपर हिरो अभ्यास करून घेणारच होते ना. पण कळत नाही का त्या विठ्ठलाला, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, शांत बस अबीर. चिडचिड करत असतो, खूप रागराग व्यक्त करत असतो. सावली म्हणते शांत बस ना अबीर, जे झालंय ते झालंय. तो अबीर जरा शांत बसतोस काय रे? टेंडर जर आपल्याला नाही मिळालं ना, गाण्याचा कार्यक्रम आपण करू की आपल्या पद्धतीनं, फाईट करेन की सगळ्यांना. म्हणते काय सारंग, पंढरीची वारी आणि विठुरायाच्या समोर गाणं गाण्याचा जो योग होता ना, तो काहीतरी निराळा. चुकलास ना तो योग, आता नाही मिळणार ती संधी. विठुरायाच्या समोर गाणं नशिबाचा भाग आहे. म्हणून तू काय करणार सावली, काही गोष्टी नसतात आपल्या हातात. आता नाराज झालेला असतो. ओवी चल, जगन्नाथजी येतो आम्ही आता. सारंग नाराज होतो, सावली नाराज होते, ओवी बिचारी तू खूप नाराज झालेली असते. ते आता चाललेले असतात. तेवढ्यात काय सावलीच्या फोनवर फोन येतो. ते अननोन नंबर आहे. अबीर म्हणतो उचल, त्यांचाच फोन असेल, उचलायला काय हरकत आहे, उचल तर. जगन्नाथजी म्हणतात मी फोन घेतो. आणि इकडे सावली, मॅडम आहेत का? जगन्नाथजी म्हणतात हो, पण तुम्ही काय निरोप आहे तो मला देऊ शकता, काय हरकत नाहीये. स्वर पंढरी या गाण्याचं टेंडर सावली मॅडमला मिळालंय, तो कार्यक्रम त्याच करणार आहे, एवढं सांगायचं होतं. सावलीला टेंडर मिळालेलं असतं आणि तो जो व्यक्ती असतो तो म्हणतो सॉरी सर, थोडंसं लेट झालं. जगन्नाथजी म्हणतात काय हरकत नाहीये, काहीही हरकत नाही, आम्हाला आनंद आहे खूप. आणि जगन्नाथजी अगदी थोडक्या शब्दात त्याच्याशी बोललेले असतात. या लोकांना जगन्नाथजी कुणाशी बोलताय, कशाबद्दल बोलताय, काही एक माहिती नसतं. फोन बंद झालेला असतो. जगन्नाथजी अगदी नॉर्मल टेंडर मिळालं असं चेहऱ्यावर दाखवतच नाही आणि रिलॅक्स फोन ठेवतात आणि रिलॅक्स बसतात. अबीर म्हणतो आजोबा कोणाचा फोन होता आणि काय म्हणाले? ते लोकांचा फोन होता, टेंडर नाही मिळालं ना म्हणून फोन लावला होता. नाराज झालेले असतात. आता सारंग एकटक जगन्नाथजींकडे बघतो. ते वाटलेलंच मला मिळणारच नाही, कुणालाच नाही मिळालंय. ते कोणाला नाही मिळालं म्हणजे काय? ते टेंडर फक्त सावलीलाच मिळालंय. सावली गुरुकुल यांना मिळालंय ना, म्हणून दुसरं कोणाला मिळालंच नाही. उद्या पंढरीला जाताय, अगं लक्षात येतंय का? आनंद झालेला असतो. अबीर सावली आता उड्या मारायला लागलेली असतात, ओवी उड्या मारायला लागलेली असते. अबीरचं आणि ओवीचं तोंड तर सारंग ओवीने बंद केलेले असतात. तर जगन्नाथजी नाचायला लागलेले असतात. जगन्नाथजी म्हणतात वा, ओवी अबीर नाचायला लागलेले असतात. सगळ्यांनाच आनंद होतो कारण टेंडर यांना मिळालेलं असतं. आता बिचारी अमृता वाट बघत असते, सारखी दरवाजात बसलेली असते. सारंग आणि ओवी येणार असतात की आम्हाला टेंडर मिळालं कधी सांगतील, आणि अमृताला आनंद होणार असतो की ओवी आणि सावली बरोबर जातील. पण नाही, अजून काय सारंगचा तपास नसतो. सारंग काय अजून आलेला नसतो. अमृता आता वाट बघते आणि माघारी येते. तिलोत्तमा म्हणते काय कोणाची वाट बघतीये का? आई सारंग आणि ओवीची वाट बघतीये. पंढरपूरच्या वारीला जायचं होतं. आज जर टेंडर मिळालं असतं तर ती पंढरपूरच्या वारीला जाणार होती. पण काय माहिती टेंडर मिळालं की नाही. तर सारंग आला नाहीये घरी, त्यामुळे आई काही कळतच नाहीये. हो, तुम्हाला माहिती असतं टेंडर मिळालं नाही, त्यामुळे तिलोत्तमा खूप खुश असते. बघूया ना कशी तिला संधी मिळते, मी पण बघते. तिलोत्तमाने असं केलेलं असतं की आता टेंडर मिळणारच नाही, आणि भैरवीने सुद्धा निरोप दिलेला असतो की टेंडर तिला नाही तर फक्त मला मिळणार. त्यामुळे तिलोत्तमा अगदी खुश असते की सावलीला कोणत्याही परिस्थितीत टेंडर मिळणार नाही. छान छान छान. ओवी सुद्धा स्टेजवर गाणार. वा वा वा, कौतुकाची गोष्ट आहे ना अमृता. आनंद झालाय मला अमृता, खूप आनंद. तिलोत्तमा अगदी दुटप्पी वागत असते. एक तर आतमधून सगळं काही फ्लॉप करत असते सावलीला हे टेंडर मिळू नये म्हणून, आणि अमृताच्या तोंडावर गोड गोड बोलत असते आणि फार आनंद झाला असं दाखवत असते. सारंग आणि ओवी आलेले असतात. ओवी म्हणते बाबा जरा शांत बसा. काय गो ओवी, मला काही कारण नाही, तू शांत बस आणि फक्त माझ्यासोबत चल. आता तिलोत्तमा बघते सारंग आणि ओवी आलेले असतात. त्याला खूप आनंद होतो या दोघांना बघून. किती वेळची वाट बघते मी तुमची. झालंय टेंडर तर सांगा की. ओवीने अगदी चेहरा वगैरे पाडलेला असतो. ती दाखवतच नाही की आम्हाला पंढरपूरला जायची तयारी करायची की नाही. सांगणारे ओवी बोल ना काहीतरी. काकू कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालाय ग. मला फार आनंद होतो. अमृता म्हणते काय कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही असं कसं होणार? कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवं होतं आपल्याला. सारंगी खरं बोलते का? खरंच नाही मिळालाय कॉन्ट्रॅक्ट? तिलोत्तमा मात्र खूप खुश असते. म्हणतो ठीक आहे, आणि खरंच आहे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालाय बहिणी, एवढी काय टेन्शन घेतीये, रिलॅक्स. मला तर फार आनंद झालेला असतो. तर मनातल्या मनात म्हणते प्रत्येकाच्या नशिबात यश असतंच असं नाही ना. वाकड्यात गेलेल्या लोकांचे नशीब तर मीच ठरवणार. आणि सारंग आता हसत असतात. अमृताला माहिती ही गंमत करताय की टेंडर मिळालं नाही म्हणून सांगताय खोटं. बाड हसतीयेस, फसवतीये ना मला, मिळालाय ना टेंडर आपल्याला. अशी मिठी मारते. कॉंग्रॅच्युलेशन ओवी. खूप आनंद झालेला असतो अमृताला. तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर आता 12 वाजलेले असतात. तिने जेवढा आनंद व्यक्त केला सगळा बट्ट्याबोळ झालेला असतो, आणि शेवटी टेंडर हे सावलीला मिळालेलं असतं. हे आता तिलोत्तमाला सारंगकडनंच कळतं. कॉन्ट्रॅक्ट, जाणारे आम्ही वारीला उद्या.
मला खोटं खोटं तरी आनंद दाखवायला लागतो. ती आता हसायला लागलेली असते. अमृता म्हणते काय रे सारंग, किती घाबरले होते मी. तुम्ही आशीर्वाद दिला ना म्हणून हे शक्य झाला. तुमच्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नव्हतं. सारंग सकाळीच आईने आशीर्वाद दिला, सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आणि बघ की ओवीची इच्छा झाली पूर्ण. हो ना, झालंय की पूर्ण. कॉंग्रॅच्युलेशन ओवी, तुझी दृष्ट काढते, मोठा मान मिळालाय तुला. चल चल चल. अमृता आता आतमध्ये घेऊन जाते ओवीला. अमृता निघून गेलेला असतो. तिलोत्तमा तिथेच उभी असते पण नाराज झालेली असते. रवीला फोन लावायची वेळ आलेली असते की भैरवीने फसवलं हिला. आता इकडे सावली रियाजाला बसलेली असते, कारण छोटं मोठं नाही मोठा कार्यक्रम असतो आणि रियाज हा मस्ट असतो. खूप खूप प्रॅक्टिस करायला लागते, तेव्हा कुठे एवढ्या मोठ्या स्टेजवर गाण्याची संधी मिळालेली असते. आणि आता ती संधी मिळाली, तिचं सोनंही करून दाखवायचं असतं. सावली आता लगेच रियाजाला बसते. म्हणते पंढरीनाथ महाराज की, आणि अबीर म्हणतो जय. सावली म्हणते बोला साहेब बोला. तो आम्ही बोललो होतो ना हे टेंडर आपल्याला आणि आपल्यालाच मिळणार आहे. खूप खुश झालेला असतो आणि त्यापेक्षाही सावली खुश असते. फक्त ओवीसाठीच एवढी काळजी करत होतो. ओवी बघितलाय ना उतरलेला चेहरा. ओवीसाठी नाही स्वतःसाठी करत होता. ओवी नाराज झाली असते म्हणजे तूही नाराज झाला असता, बरोबर ना. पावरा पावरा झाला, आभाळ कोसळलं होतं अगदी. मॅडम थँक्यू पण तो मान्य आहे मान्य आहे. सांगा ओवीचं नाराज झालीस, तुला आवडलं असतं का? येत नव्हतं तेव्हा तुला पण वाईट वाटलं होतं की नाही? वाटलं रे बाळा असं कसं? त्यासाठी मन असं सुन्न झालं होतं रे, कारण एवढी तयारी केलेली असते, एवढी आशा असते आणि ती गोष्ट जर आपल्याला मिळणार नसेल तर वाईट वाटतंच ना बाळा. वाटलं होतं मला वाईट. आलं की विठू आई ही संधी माझ्या हातून जाऊ देणार नाही आणि बघ की मिळाली मला ती संधी. आनंद झालाय ग आई. ए अबीर टीचरशी बोलू का रे, तू आमच्यासोबत येणार का? होती बाळा तू माझ्यासोबत यावं. परीक्षा जर नंतर घेतली तर चालेल का? टीचरला विचारायचं का की मला छान वाटलं. स्कॉलरशिपची परीक्षा आहे ना, ती कशी परत घेता येणार? मला सांगितलं मला जर स्कॉलरशिप मिळाली तर सरकार माझ्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. सांगितलं ना, मग देऊ दे की परीक्षा, मला मदत होणार आहे ना, मग देऊ दे मला परीक्षा आणि देणार आहे मी. कुणी बाळ चांगला अभ्यास करायचा या. नाही आलो ना तरी टीव्हीवर गाणं बघशील की मी. परीक्षा झालं असतं तर मजा वाटली असते आणि मला एक समाधान वाटलं असतं ना रे अबीर. तू नाहीये म्हटल्यावर माझं कसं मन लागणार? तू अजिबात काळजी करू नको. सुपर हिरो आहे ना, ते घेतील माझी काळजी. काय म्हणते, मी नसताना सुपर हिरोला अजिबात त्रास द्यायचा नाही, हट्टीपणा करायचा नाही. ते सांगतील ते आणि अगदी तसंच ऐकायचंय. कळतंय का तुला अबीर? दिवसभर फिरू नका बरं, अभ्यासही करा. आमचं प्लॅनिंग आधीपासूनच झालंय ग, तू कशाला टेन्शन घेते? संपल्यानंतर काय करायचं, कुठे जायचं, सगळं सगळं ठरवलंय आम्ही. जाणारे पेपर संपल्यानंतर सांग ना. आई तुला सांगायचं नाहीये, ते सिक्रेट आहे आमचं. चांगलं आहे तुमचं, चांगलंय चांगलंय. स्वयंपाकाची तयारी करायची, उशीर होता. सावली तर निघून गेलेली असते. अबीर म्हणतो आई तुझी ही इच्छा सुद्धा पूर्ण होणार, तुला माझ्यासोबत पूजा करता येणार. मी येणार आहे तुझ्यासोबत विठुरायाची पूजा करायला. तू अजिबात काळजी करू नको. स्टेजवर गाणं सादर कर, सगळं काही बाकी मी बघून घेतो. गाणं ऐकायला सगळ्यात पुढे बसणार आहे मी. आता भैरवी इतकी चिडलेली असते, इतकी चिडलेली असते. यू चीट यू चीट यू चीटर. घरातल्या वस्तूंची फेकझोक सुरू केलेली असते. ज्या माणसाने एवढे सारे पैसे दिलेले असतात की टेंडर सावलीला मिळू नये म्हणून, त्याच माणसाने सावलीला निरोप दिलेला असतो की टेंडर तुला मिळालंय. आता भैरवीची तळपायाच्या मस्तकात जाते आणि इतक्या घरामध्ये ती राडा घालून ठेवते. सगळ्या वस्तू फेकून देते, इकडे तिकडे अस्तव्यस्त, आणि इतकी त्या माणसाला मारत असते, इतकी बडबड करत असते ही भैरवी. फेकून मारत असते आणि इथून लगेच निघून दा. तुम्हाला फसवलंय रे, पैसे घेतलेत ना माझे, मी वाजायला फसवलं, लाज वाटली नाही काय रे? आता गचंड पकडलेलं असतं. मॅम जरा शांत म्हणा तुम्ही प्लीज. नाही समजते, मी सगळं मॅनेज केलं होतं पण ऐन वेळेला काय झालं आय डोंट नो मॅम. म्हणते अच्छा म्हणजे पैसे घेताना तुला समजलं आणि जेव्हा नाव तिचं काढून टाकायचं तेव्हा तुला समजलं नाही. खोटं बोलतोयस होय? फोनवर का सांगितलंस रे टेंडर मिळणार नाही, मला मिळणार आहे, खोटं का बोललास? चिडलेली असते आणि तो माणूस असतो अगदी ततमम करायला लागलेला असतो, कारण भैरवी त्याला मारत असते. की बाजीच पलटली. हो हे बासा, कारण देऊ नकोस, तुला कॉन्ट्रॅक्ट मिळालंच कसं म्हणून भैरवी काय करू आणि काही नाही अगदी वेडीपिशी झालेली असते. त्या लोकांचं असं म्हणणं आहे सावलीने कोणतीही अट न ठेवता फक्त विठ्ठलाची सेवा करायची म्हणून हे टेंडर भरलं होतं. ना पैशांची लालच ना जिंकण्याची, फक्त विठ्ठलाची सेवा करायची अगदी निस्वार्थीपणे म्हणून ते टेंडर तिला दिलंय. मी कुठे पैसे मागितले होते, मी ही फ्री मध्येच करत होते ना. आकारलं आणि त्या सावलीला स्वीकारलं. आणि विठ्ठलाचं जे काही नातं आहे ना ते लोकांना भावलंय आणि म्हणून तिला टेंडर मिळालंय. मॅडम तुम्ही जरा समजून घ्या ना प्लीज, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तो माणूस आता हिला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण नाही, भैरवी इतकी पिसाळलेली असते की ती शांत होतच नसते. इतिहास लक्षात घ्या मॅडम, म्हणून तुम्हाला टेंडर मिळालं नाहीये. माझा इतिहास? हो मॅडम, वर्षानंतर जगासमोर आलीये म्हणून तिची लोकप्रियता वाढली. आणि तुमचा इतिहास काय होता? जगाच्या मागे जाण्याच्या आधी झुकतं माप देण्यात आलंय. मॅडम तुम्ही समजून घ्या, हिस्ट्री सुद्धा मॅटर करते की. ते बासा तिचे गोडवे गाणं बंद कर. लगेच चालतं व्हायचं. ती भैरवी पुरती पिसाळलेली असते. सावली सावली तुझा बंदोबस्त मी करणार. आता ओवीची बॅग भरायची तयारी चाललेली असते, कारण तिला सावलीच्या सोबत जायचं असतं पंढरपूरला आणि उद्याच निघायचं असतं. त्यासाठी सारंग सगळ्या वस्तू तिच्या बॅग मध्ये भरत असतो. काय हवं नको ते सगळं बघत असतो. म्हणत असते सारंगला की अबीरला आपल्या घरी घेऊन ये, तू टेन्शन घेऊ नको, त्याला आपल्या घरी घेऊन ये. अगं बाई तुझी डेंजर टीचर परमिशन देईन तेव्हा ना. अरे कशाला टेन्शन घेतोय,
मी सावली टीचर सोबत जाणार आहे. मग अबीर आपल्या घरी येऊ शकतोय की. म्हणतो मी काय करायचं ते बघतो, तू आधी आवर, काय काय लागतंय तुला सांग, पटकन बॅग पॅक करतो. सोबत चाललीये, हट्ट करायचा नाही, त्रास द्यायचा नाहीये तिला. बाप हट्ट पुरवतो म्हणून सगळे पुरवणार नाही ओवी, आत्ताच सांगतोय मी. बहिणी उद्या टिफिन वगैरे देईल आणि सकाळी तयारही करेल. उडगले बाबा, मी अजिबात त्रास देणार नाही. मला कुठे जायला आवडत नाही, आता काय करू सांग बरं ओवी. बाबा नेहमी माझ्या पाठीशी असतोच ना, या वेळेला सावली टीचर सोबत जाईन मी. तो ओवीची समजूत काढत असतो, तिच्याशी गोड गोड बोलत असतो, तिला लाडीगुडी लावत असतो आणि समजावून सांगतो की त्रास देऊ नको उद्या सावलीला. आता जगन्नाथजी वकिलांशी बोलत असतात, सगळे पेपर वगैरे तयार आहे ना, कोर्टात घाबरण्याची गरजच नाहीये. फार टेन्शन मध्ये असते. जगन्नाथजी फोन झाल्यावर म्हणतात, ताई कसला विचार करताय तुम्ही, काय टेन्शन आलंय तुम्हाला. वारीला घेऊन चालली पण मन धजत नाही हो, भीती वाटतीये बाबा. म्हणतीये मी टीचरशी बोलतेय, तुला घेऊन जातो. तो तयार नाहीये. तो म्हणतो नाही पेपर महत्वाचा आहे माझा ना, कशाला काळजी करतेस. म्हटलंय ना मी लक्ष देईन. तू कशासाठी करतेय मग, तुमच्या अबीरकडे लक्ष द्यायचंय बाबा. को काळजी करू, कुठेच नाही पाठवते मी. नाजी म्हणतात, सावली तू सारंगला का सांगत नाहीये, त्याच्याच घरची माणसं अबीरच्या जीवावर उठलीये. नको, त्यांना माहित नाहीये ना, तेच बरं आहे बाबा. ना त्याच्या कुटुंबातली माणसं कशी विचित्र आहे सांगू मी. 8 वर्षांपूर्वीही खरंच सांगायला गेले होते, काय परिणाम झाला. विश्वास ठेवला का सारंगने माझ्यावर, नाही ना. मग आता कसं मी सांगू, तेच झालं, त्यांनी नाही विश्वास ठेवला, मग काय करायचं. ओवीची बॅग वगैरे पॅक केलेली असते. ओवी म्हणते किती सामान भरलंय रे बाबा, जायला एवढं सामान भरतात. कारण म्हणतो बॅग ठेव, तूच म्हटली सगळं भर म्हणून मी भरलंय, आणि आता म्हणते की जड आहे बॅग. निघणार आणि परवा कार्यक्रम झाले ना 2 दिवस, मग लागणार की तेवढे कपडे. भारी डोकं चालतं रे. आता अमृता आलेली असते, ओ मॅडम झाली का तुझी बॅग भरून. सोबत म्हणतात झाली एकदाची, काय खुश आहेत मॅडम, वा वा वा. हे ना ग मनासारखं. सोबत खूप फिरणार, खूप धम्माल करणार. ओवी इतकी खुश असते की आनंदाने उड्याच मारत असते. तू फिरायला चालली की गायला चाललीयस गे. फिरणारे म्हणतीये लोकांच्या समोर गायचंय, जरा प्रॅक्टिस कर, रियाज महत्वाचा आहे. तिची नजर काढत असते आणि नजर काढण्यासाठी तिला खाली उतरवते बेडच्या आणि समोर उभा राहून तिची नजर काढत असते. कुणी माझी दृष्ट काढलीये म्हणल्यावर गाणं छान होणार ना माझं. विसरली आहे तू. अगो हो खरंच विसरले की. चल 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 चल. सारंग म्हणतो मला सांगणार नाहीये का, तुमच्यात काय चाललंय. सांगणार नाहीये, तेवढा हुशार नाहीये ना तू बाबा, म्हणून तुला सांगणार नाहीये. अमृता आता बाहेर निघून गेलेले असते. म्हणतात बाळा परिस्थिती वेगळी ना, आता सारंगला सांगायला काहीच हरकत नाहीये. बदलली तरी माणसं बदलली नाहीत ना. सारंगला सत्य सांगितलं, माझ्यावरचा विश्वास ठेवला तर ते गप्प बसणार आहे का, नाही ना. जा विचारणार, मग काय खोट्यात पाडतील, नेहमी पाडतात तसं. इतिहास समोर येणार, त्यापेक्षा नको ना बाबा ती वादविवाद नको किंवा ती कटुता नको, मला काहीच नकोय बाबा प्लीज. ना बाबा काही न सांगितलेलं बरं, जे चाललंय ना ते तसंच चालू द्या. संकटाला एकटी सावली तू सामोरं जाणार आहेस का बाळा. त्यासाठी अबीर हेच माझं सर्वस्व आहे बाबा, त्यामुळे मला कुणाला संधी द्यायची नाही आणि कुणाला काही सांगायचंही नाही. तुझ्यावरचं संकट टाळावं म्हणून तर लग्नाचं नाटक करून बसलीये ना. पेक्षा जास्त महत्वाचा अबीरचा जीव आहे बाबा, म्हणून तर मी हे सगळं चालवलंय. आजी म्हणतात ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर. तू साठी करतेय सगळं, मला कळतंय तुझी काळजी. अबीरची अजिबात काळजी करू नको, त्याची काळजी मी घेईन आणि सारंग सुद्धा आहे. घरात पाऊलही ठेवणार नाही, मी शब्द देतोय. रिलॅक्स, अतिशय व्यवस्थित आणि सिक्युरिटी मध्ये राहील, तू अजिबात काळजी करू नको. आजीने शब्द दिलेला असतो सावलीला की अबीर कुठे जाणार नाही, त्याची काळजी मी घेईन. हा शब्द माझा आणि जबाबदारी सुद्धा. सावली म्हणते थँक्यू बाबा, आणि आलेच मला जरा काम आहे, कारण सावलीला उद्याचीही तयारी करायची असती. सावली आता जरा आतमध्ये निघून गेलेली असते आणि जगन्नाथजी खूप विचार करत असतात. जगन्नाथजींच्या डोक्यात असंख्य प्रश्न असतात आणि असंख्य प्रश्नांनी डोक्यात अगदी भंडवून टाकलेलं असतं. सारंग आणि सावलीच्या नात्याचं पुढे जाऊन काय होणार याचं टेन्शन आलेलं असतं जगन्नाथजीला. बघू आता जगन्नाथजीला ज्या गोष्टीचं टेन्शन आले ते टेन्शन कसं आणि कधी दूर होणार. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.